हॅलो फ्रेंड, आज आपण ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचं सेकंड ऍप्लिकेशन पाहणार आहोत. वेल ऑफ डेथ किंवा याला अजून दुसरं नाव आहे वॉल ऑफ डेथ आणि आपण त्याला हिंदीमध्ये काय म्हणतो मौत का कुआ. नेमकं काय असते वेल ऑफ डेथ याचं एक्सप्रेशन आपल्याला पाहायचं आहे. आणि या मौत का कुआ मध्ये किंवा या वेल मध्ये आपल्या व्हेकलची जी व्हेलॉसिटी आहे ती मिनिमम किती असली पाहिजे. मिनिमम व्हेलॉसिटी ऑफ व्हेकल इन वेल ऑफ डेथ त्याचं आपल्याला एक्सप्रेशन काढायचं आहे. पहिले आपल्याला वेल ऑफ डेथ म्हणजे काय ते पाहू. वेल ऑफ डेथ काय असते. व्हर्टिकल सिलेंडर ऑफ रेडियस आर इनसाइड विच एक व्हर्टिकल सिलेंडर आहे आणि त्याच्यामध्ये ऑफ रेडियस आर इनसाइड विच a vehicle moving किंवा revolving in a horizontal circular motion while performing stunt. It's called as वेल ऑफ डेथ. मौत का कुआ सर्वांनीच पाहिलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला सर्व गोष्टी समजतात की व्हर्टिकल सिलेंडर आहे आणि त्या व्हर्टिकल सिलेंडर मध्ये व्हेकल जी फिरत राहते. कोणत्या मोशन मध्ये. हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये. आणि हे केव्हा फिरते जेव्हा स्टँड चालू असते. तर त्याला आपण काय म्हणू शकतो वेल ऑफ डेथ किंवा वॉल ऑफ डेथ. ओके, तर नेमकी कशी असते आपण डायग्राम पाहू. सपोज दिस इज द व्हर्टिकल सिलेंडर ऑफ रेडियस आर. हा सिलेंडर आहे व्हर्टिकल, त्याची रेडियस किती आहे आर. त्याच्यानंतर जो व्हेकल आहे स्टँड करणारा आहे व्यक्ती तो असा परफॉर्म करत आहे. कोणतं मोशन. हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. म्हणजे याची सुद्धा रेडियस किती स्मॉल. जर या सिलेंडरची रेडियस आर असेल तर त्या हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशनची रेडियस सुद्धा किती आहे स्मॉल आर आहे. तर या व्हर्टिकल सिलेंडरला आपण काय म्हणतो वेल ऑफ डेथ किंवा वॉल ऑफ डेथ. आपण हिंदीमध्ये त्याला मौत का कुआ असे म्हणतो. तर याच्यामध्ये जे व्हेकल फिरत आहे व्हेकल इज रिव्हॉल्विंग इन हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन विथ जी काही मिनिमम स्पीड आहे. तर ही मिनिमम स्पीड आपल्याला व्हेकलची काढायची आहे. मिनिमम व्हेलॉसिटी मिनिमम स्पीड ऑफ व्हेकल इनसाइड वेल ऑफ डेथ त्याचं एक्सप्रेशन आपल्याला काढायचं आहे. तर आपण आता याच्यामध्ये पाहू. पहिले व्हॉट इज मीन बाय वेल ऑफ डेथ. दिस इज द व्हर्टिकल सिलेंडर ऑफ रेडियस आर इनसाइड विच म्हणजे याच्या आतमध्ये इनसाइड विच अ व्हेकल इज रिव्हॉल्व इन अ हॉरिझॉन्टल सर्कल व्हाईल परफॉर्मिंग स्टंट. म्हणजे हे केव्हा गाडी फिरते जेव्हा त्या ठिकाणी स्टंट चालू असते. तर ती जी व्हेलॉसिटी आहे त्या व्हेकलची कमीत कमी किती असते. मॅक्झिमम असेल तर त्याच्यामध्ये कंटिन्यू फिरत राहते, परंतु मिनिमम किती असली पाहिजे ते आपल्याला काढायचं आहे. पाहू आपण. by well of death, a vertical cylinder of radius r inside which a vehicle is revolved in a horizontal circle while performing stunt is called as well of death. आपण आता इथे एक सिलेंडर काढू. दिस इज द व्हर्टिकल सिलेंडर. आज आपण याला काय म्हणणार आहोत वॉल ऑफ डेथ किंवा वेल ऑफ डेथ. दिस इज द व्हर्टिकल वॉल. आता आपली व्हेकल कंटिन्युअसली या ह्याच्यामध्ये फिरून राहिली आणि हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. इथे आपली व्हेकल आहे आणि या व्हेकलवर नंबर ऑफ फोर्सेस ऍक्ट होतात. कन्सिडर अ व्हेकल ऑफ मास m. देर आर डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन दिस व्हेकल. तर व्हेकलवर कोणते कोणते फोर्स. एक फोर्स आपला नेहमी लक्षात ठेवायचा. दिस इज द वेट mg. आणि वेट mg ची डायरेक्शन आपल्याला माहित असली पाहिजे. नेहमी कशी राहते व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. डिफरंट फोर्सेस ऍट एनी पोझिशन समजा पोझिशनला आपण ए नाव दिलं. ऍट एनी पोझिशन ए फोर्सेस ऍक्टिंग ऑन इट याच्यात डिफरंट फोर्स ऍक्ट होतात. तर पहिला फोर्स आपण नेहमी कुठलाही फोर्स ऍक्ट होते म्हटलं की आपण एक पहिला फोर्स काढून टाकायचा. दॅट इज कॉल्ड ऍज द वेट mg. पहिला फोर्स कोणता
वेट mg ऍक्टिंग व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. आता दुसरा फोर्स कोणता? तर दुसरा फोर्स आहे नॉर्मल रिएक्शन. सेकंड फोर्स इज द नॉर्मल रिएक्शन. पण इथे नॉर्मल रिएक्शनची डायरेक्शन कशी आहे? हॉरिझॉन्टल. डायरेक्शन ऑफ नॉर्मल रिएक्शन इज हॉरिझॉन्टल अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. सेकंड नॉर्मल रिएक्शन N. Normal reaction N in a horizontal direction and towards the center. आता दोन फोर्स माहित झाले आपल्याला, एक वेट mg आणि सेकंड कोणता आहे? नॉर्मल रिएक्शन. पण नॉर्मल रिएक्शन कसं आहे? हियर इज हॉरिझॉन्टल अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. तर तिसरा जो फोर्स आहे, तिसरा फोर्स जो आहे आपला ऍक्ट होणारा तो आहे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. Fs. हा कोणामध्ये असतो? बिटवीन टायर्स ऑफ व्हेकल अँड व्हर्टिकल वॉल. आता इथं वॉल जे आहे, सरफेस ऑफ वॉल, इथं व्हर्टिकल वॉल आहे. व्हर्टिकल आपली या ठिकाणी वॉल आहे. व्हर्टिकल वॉलचा सरफेस आणि व्हेकलचे टायर यांच्यामध्ये कोणता फोर्स आहे? फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन टायर्स ऑफ व्हेकल अँड सरफेस ऑफ व्हर्टिकल वॉल. तीन फोर्स आपल्याला माहित झाले की बाकी सगळ्या गोष्टी माहित होतात. बाकी सगळं सोपं जाते एक्सप्रेशन. पहिल्यांदा आपल्याला डायग्राम काढायची आणि डायग्रामवर आपल्याला व्हेकलवर कोणते कोणते फोर्स ऍक्ट झाले ते माहित झाले की बाकी सगळं सोपं जाते. त्याच्यामध्ये पहा, पहिला फोर्स कोणता? वेट mg. पहिले पाहू आपण. दिस इज द व्हर्टिकल सिलेंडर इनसाइड विच अ व्हेकल इज रिव्हॉल्व इन अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. आणि हे केव्हा फिरते? जेव्हा आपण त्याचं स्टंट चालू असतात. दिस इज कॉल्ड एज द वेल ऑफ डेथ किंवा वॉल ऑफ डेथ. आणि याच्यामध्ये व्हेकल समजा कुठल्या तरी पोझिशनला आले की देर आर डिफरंट फोर्सेस ऍक्टिंग ऑन इट. नंबर 1 वेट mg ऍक्टिंग व्हर्टिकली डाउनवर्ड डायरेक्शन. नंबर 2 नॉर्मल रिएक्शन डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर अँड इन अ हॉरिझॉन्टल डायरेक्शन. अँड नंबर 3 फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. कोणामध्ये असते? बिटवीन द टायर्स ऑफ व्हेकल अँड व्हर्टिकल वॉल सरफेस. आणि आता फ्रॉम डायग्राम आपल्याला काय सांगता येईल? तीन फोर्स माहित झाले फ्रॉम डायग्राम. आता इथे आपण या डायग्राम मध्ये पाहायचं की नॉर्मल रिएक्शनला कोण बॅलन्स करते? तर नॉर्मल रिएक्शनला बॅलन्स करते सेंट्रीफ्युगल फोर्स. कोण बॅलन्स करते? सेंट्रीफ्युगल फोर्स नॉर्मल रिएक्शन. आणि स्टॅटिक फ्रिक्शनला कोण बॅलन्स करत आहे? वेट mg. म्हणजे आपल्याला हे माहित असलं पाहिजे नॉर्मल रिएक्शनला कोण बॅलन्स करत आहे? सेंट्रीफ्युगल फोर्स, कारण अवे फ्रॉम द सेंटर. आणि फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनला कोण बॅलन्स करत आहे? वेट mg. आपल्याला तीन गोष्टी माहित झाल्या आता. नंबर 1 वेट mg acting vertically downward direction. Number 2 normal reaction which balances centrifugal force. And number 3 force of static friction between the tires of vehicle and wall of surface, vertical wall of surface. आता फ्रॉम डायग्राम आपल्याला काय सांगता येईल? तीन एक्सप्रेशन माहित असले पाहिजे. पहा, Fs ला कोण बॅलन्स करत आहे? दोन्ही साईडला 2 आहेत. बॅलन्स म्हणजे अर्थ दोन्हीचंही वेट, दोन्हीची मॅग्निट्यूड कशी असली पाहिजे? सेम असली पाहिजे. म्हणजे Fs इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण? mg. फ्रॉम दिस डायग्राम, Fs is equal to mg. This is the expression number 1. नंतर नॉर्मल रिएक्शनला या ठिकाणी नॉर्मल रिएक्शनचं काम काय आहे? व्हॉट इज द यूज ऑफ नॉर्मल रिएक्शन? तर नॉर्मल रिएक्शन प्रोव्हाइड नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. कारण आपल्या व्हेकलला हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन घ्यायचं आहे. हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन साठी आपल्याला माहिती आहे कशाची गरज आहे? सेंट्रिपिटल फोर्सची. आणि ते कोण प्रोव्हाइड करते? नॉर्मल रिएक्शन. कारण हे दोघं एकमेकाला बॅलन्स करायच्या मध्ये आहेत, दोघं बॅलन्स करत आहे. मग सगळे या ठिकाणी नॉर्मल रिएक्शनचं काम काय आहे? टू प्रोव्हाइड नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे आपण आता पुढे काय लिहू शकतो? नॉर्मल रिएक्शन N प्रोव्हाइड नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. हा अतिशय महत्वाचा असतो. कशासाठी? सर्क्युलर मोशन. मग ते कोणतं हॉरिझॉन्टल असो, व्हर्टिकल असो, की अजून कुठल्या प्रकारचं सर्क्युलर मोशन असो, देयर इज नेसेसरी ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. मग आता इथे काय लिहू शकतो आपण? नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. N इज इक्वल टू mv² अपॉन r. इक्वेशन नंबर 2. दोन इक्वेशन मिळाले, बाकी सगळं सोपं होते काम. आपल्याला एक्सप्रेशन सोपं जाते. आपल्याला पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे की कशाला व्हर्टिकल वेल ऑफ डेथ म्हणायचं, ती झाली पाहिजे गोष्ट.
नंतर आपण एक व्हेकल घेतली, ती परफॉर्म करत आहे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. एक पोझिशन घेतली कुठली तरी ए पोझिशन, आणि या पोझिशनवर डिफरंट फोर्स ऍक्ट झाले. कोणकोणते? वेट mg, नंबर 2 नॉर्मल रिएक्शन, नंबर 3 फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. हे दोघं एकमेकाला बॅलन्स करायचे म्हणजे Fs mg. माझा नॉर्मल रिएक्शनचं काम काय आहे, तर आपल्या व्हेकलला कोणतं मोशन घ्यायचं आहे? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. त्याचं काम कोण करते? नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन प्रोव्हाइड नेसेसरी सेंट्रिफ्युगल फोर्स अँड दिस नॉर्मल रिएक्शन बॅलन्सेस बाय कोण? सेंट्रिफ्युगल फोर्स. आता आपण काय लिहू शकतो? n mv² अपॉन r. इथे mr ओमेगा स्क्वेअर पण आपण लिहू शकतो. आपण सध्या mv² अपॉन r आपल्याला काढायची कोणती आहे? मिनिमम लिनियर व्हेलॉसिटी, नॉट अँग्युलर व्हेलॉसिटी. आपण पुढे जाऊ आता एक्सप्रेशन नंतर. दोन एक्सप्रेशन मिळाले आपल्याला. एक आहे पहा प्लस आणता पाहिजे फ्रॉम डायग्राम वरून, पाठ करायचं काम नाही आहे, सहजपणे लक्षात येते. त्याच्यामध्ये पहिला फोर्स काय म्हणता येईल? Fs mg. Fs mg आपण पुन्हा लिहू इथं. Fs mg इक्वेशन नंबर 1. आणि दुसरं कोणतं आहे? नॉर्मल रिएक्शन mv² अपॉन r. आता या ठिकाणी व्हॅल्यू आपल्या फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची आपल्याला व्हॅल्यू माहित आहे. फोर्स ऑफ स्टॅटिक वी नो, आपण इथे लिहून टाकायचं. बाकी आपल्याला काही लिहिता नाही आलं, आपण सरळ सरळ आपण एक वाक्य लिहून टाकायचं. वी नो आपल्याला माहित आहे. जरी समोरच्याला माहित नसेल, तुम्हाला माहित नसेल, तर बाजूच्याला माहित राहते. त्याच्यामुळे आपण काय लिहू शकतो? वी नो. वी नो Fs काय आहे आपल्याला माहित आहे. Fs ची किंमत आतापर्यंत आपण काढलेली आहे. Fs म्यू इंटू n. Fs ची किंमत किती असते? फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची म्यू इंटू n. तुम्ही इथे म्यू s लिहू शकता, असा काही प्रॉब्लेम नाही. लिहून टाकू आपण, कारण हे स्टॅटिक फ्रिक्शन आहे, तर आपण म्यू s लिहू. म्यू मीन्स व्हॉट इज म्यू? कोएफिशिएंट ऑफ static friction, coefficient of force of static friction between the tires of vehicle and surface of wall. आता ही किंमत, आता put this value किंवा from equation 1 2 3 आपल्याला काय करता येईल? Fs ची किंमत आपल्याला माहित आहे किती आहे? mg. नंतर μs ला μs राहू देऊ आपण. आणि नॉर्मल रिएक्शन ची किंमत किती आहे? mv² अपॉन r. म्हणजे from equation 1 2 3 from equation 1, 2 and 3 we get. आपल्याला काय माहिती आहे इक्वेशन वरून? Fs ची किंमत माहिती आहे किती आहे? mg. Fs च्या ठिकाणी काय ठेवायचं? mg. μs च्या ठिकाणी μs ची किंमत आपल्याला माहित नाही. नॉर्मल रिएक्शन ची किंमत किती आहे? mv² अपॉन r. ती सुद्धा आपण इथे ठेवून देऊ. mv² अपॉन r. काय काय केलं आपण? फ्रॉम इक्वेशन 1 2 3 फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इक्वल टू μs इंटू n. Fs ची किंमत mg, n ची किंमत mv² अपॉन r. बस एवढंच काम केलं. आता पहा दोन इक्वेशन मध्ये या दोन साइड मध्ये कॉमन गोष्ट कोणती आहे? मास. त्याच्यामुळे काय होईल? ती गोष्ट कॅन्सल होईल. मग राहिलं कोण? g μs v² अपॉन r. आता ह्या r ला इकडे पाठ, म्हणजे काय होईल? rg μs इंटू v². पुढे आपण जाऊ. तर ही डायग्राम आपल्याला लक्षात आलीच असेल. डायग्राम काढून पाहायची. डायग्राम काढले की एक्सप्रेशन सोपं जातं. बरेचसे एक्सप्रेशन फिजिक्स मध्ये डायग्राम काढले की सहजपणे लक्षात येतात. आता rg काय आहे? μs इंटू v². आपल्याला काढायचं काय? आपलं टार्गेट काय आहे की v काढायचं आहे, v² काढायचं आहे. v² नंतर आपण t काढू शकतो. म्हणजे आपण v² ला इकडे ठेवायचं आणि बाकीच्या क्वांटिटी दुसऱ्या साईडला घेऊन जायच्या. म्हणजे काय होईल आता? rg अपॉन μs v². आपल्याला v² काढायचं आहे, आपण साइड चेंज करून घेऊ. याच्यामध्ये कुठलीही चेंज होणार नाही. v² rg अपॉन μs. आपल्याला v² नाही काढायचं. आपलं टार्गेट काय आहे? व्हेलॉसिटी काय? कोणती? मिनिमम व्हेलॉसिटी. मग आपण काय लिहू शकतो? v स्क्वेअर काढायचं. स्क्वेअर केल्यानंतर काय होईल? इथं मिनिमम आपण शब्द लिहू. मिनिमम व्हेलॉसिटी. कारण तिथं कमीत कमी किती असली पाहिजे मिनिमम व्हेलॉसिटी आपल्या व्हेकलची? कारण त्याच्यापेक्षा जर कमी झाली तर व्हेकल एक तर खाली पडू शकतो आणि माणूस वर जाऊ शकतो. बरोबर आहे? म्हणजे v मिनिमम इज इक्वल टू, याला काय करता येईल आपल्याला? स्क्वेअर रूट करावं लागेल. rg अपॉन μs. दिस इज द एक्सप्रेशन. कशाचं एक्सप्रेशन मिळालं आपल्याला? मिनिमम व्हेलॉसिटी. कशाची? व्हेकलची. कुठं? इनसाइड वेल ऑफ डेथ. And this minimum velocity depends पुन्हा कोणावर डिपेंड आहे? रेडियस ऑफ कर्वेचर, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि कोएफिशिएंट ऑफ फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. या तीन क्वांटिटीवर डिपेंड आहे. तर दिस इज द एक्सप्रेशन फॉर मिनिमम व्हेलॉसिटी ऑफ व्हेकल इनसाइड अ वेल ऑफ डेथ. तर अशी आपली ह्याच्यामध्ये एक्सप्रेशन आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यावर अँग्युलर व्हेलॉसिटी पण काढता येते, पण आपल्याला फक्त एवढंच विचारलेलं आहे. ओके, पहा पुन्हा एकदा आपण रिवाइज करू 2 मिनिटांमध्ये. की आपल्याला पहिल्यांदा काय सांगितलं होतं की वेल ऑफ डेथ म्हणजे काय?
की अ सिलेंड्रिकल vertical cylinder of radius r inside which a vehicle performing horizontal circular motion while performing stunt that is called as the आपण ही डायग्राम काढून ठेवायची बस डायग्राम काढली की बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला सहजपणे लक्षात येतात दिस इज द वर्टिकल सिलेंडर रेडियस आपण किती घेतली होती r त्याच्यानंतर इथे सर्क्युलर मोशन म्हणून राहिलो हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन त्याची रेडियस सुद्धा r वेगळी चालते आता इथे पार्टिकल वर फोर्स डिफरंट फोर्स ऍक्ट करायला फक्त एवढं लक्षात आलं की आपल्याला सगळ्या गोष्टी सांगताय कोणकोणते आहे पहिला आहे वेट m ची फोर्सेस ऍक्ट करायला म्हणजे की आपण एक फोर्स लिहून टाकायचा 3-4 फोर्स असेल तर एक फोर्स आपण पाठच करून टाकायचा कोणता येऊ की न येऊ एक फोर्स ऍक्ट आपल्याला माहित आहे कोणता फोर्स ऍक्ट होता mg आणि दुसरा फोर्स कोण आहे नॉर्मल रिएक्शन कशी आहे टुवर्ड द सेंटर आणि हॉरिझॉन्टल डायरेक्शन त्याच्यानंतर तिसरा फोर्स कोणता आहे आता व्हेइकल आपल्याशी खूप फिरून राहिले याचा अर्थ या व्हेइकलच्या टायर मध्ये आणि वॉल सरफेस मध्ये कोणता फोर्स आहे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आता फ्रॉम डायग्राम आपल्याला काय सांगता येईल की हे दोघे एकमेकांना बॅलन्स करायला म्हणजे आपण काय लिहू शकतो Fs इज इक्वल टू mg Fs इज इक्वल टू mg इक्वेशन नंबर 1 मग आता आपल्या लक्षात ठेवायचं की सर्क्युलर मोशन आले की आपल्या डोक्यामध्ये एक लाईट लागला पाहिजे दॅट इज कॉल्ड एज अ सेंट्रिपिटल फोर्स तो कोण देते बरोबर आहे या ह्याच्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स द्यायचं काम कोणाचं आहे नॉर्मल रिएक्शन म्हणजे आपण काय लिहू शकतो नॉर्मल रिएक्शन प्रोव्हाइड सेंट्रिपिटल फोर्स दिस इज इक्वेशन नंबर 2 मग आपल्या फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनची किंमत आम्हाला माहित आहे ना वी नो फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन Fs इज इक्वल टू किती आहे म्यू s इंटू n हे तीन इक्वेशन माहित झाली की आपलं एक्सप्रेशन संपलं कसं काय Fs ची किंमत माहित आहे n ची किंमत माहित आहे ठेवली इथं तर काय आहे Fs ची किंमत mg μs ची किंमत μs आणि n ची किंमत किती आहे mv² अपॉन r m काय आलं कॅन्सल कोणी सांगू शकते आता μs आणि r ला इकडे काउंट घेऊन जायचं कारण आपल्याला काढायचं काय आहे व्हेलॉसिटी काढायची आहे त्याच्यामुळे हिला इकडेच राहू द्यायचं इकडे आणि बाकीच्या इकडे घेऊन जायचं म्हणजे काय होईल हा डिनॉमिनेटर मध्ये इकडे गेला न्यूमरेटर मध्ये हा न्यूमरेटर मध्ये इकडे गेला की डिनॉमिनेटर मध्ये म्हणजे काय होईल r इंटू g आणि आपण काय लिहितो μs इज इक्वल टू v² आणि आपल्याला v काढायचा आहे म्हणजे v इज इक्वल टू अंडर रूट rg अपॉन μs दिस इज द एक्सप्रेशन फॉर इथं मिनिमम लिहून टाकायचं मिनिमम व्हेलॉसिटी कोणाची व्हेइकलची इन अ वेल ऑफ डेथ ओके थँक्यू